मित्रांनो, आज आपण नोबेल पारितोषिक विजेती शास्त्रज्ञ मॅडम मेरी क्युरी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. मॅडम मेरी क्युरी यांचे नाव मारिया स्क्लोडोव्स्का क्युरी असे आहे. जगातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला आणि 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांची नोंद आहे. मेरी क्युरी म्हणजेच मारिया स्क्लोडोव्स्का वॉर्सा, पोलंड येथे 7 नोव्हेंबर 1867 रोजी जन्मली. ती एका माध्यमिक शालेय शिक्षिकेची मुलगी होती. तिला स्थानिक शाळांमध्ये सामान्य शिक्षण आणि तिच्या वडिलांकडून काही वैज्ञानिक प्रशिक्षण मिळाले. 1891 मध्ये ती सॉर्बोन येथे तिचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी पॅरिसला गेली. तिथे तिने भौतिकशास्त्र आणि गणितीय विज्ञानात परवाना मिळवला. 1894 मध्ये तिची स्कूल ऑफ फिजिक्समधील प्राध्यापक पिएरे क्युरीशी भेट झाली आणि पुढच्या वर्षी त्यांचे लग्न झाले. तिने सॉर्बोन येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या प्रमुख म्हणून तिच्या पतीच्या उत्तरार्धात 1903 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. तिने तिच्या पतीच्या साथीने पोलोनियम व रेडियम या धातूंचा शोध लावला. यापैकी पोलोनियम हे नाव तिने तिची जन्मभूमी पोलंडच्या नावावरून ठेवले आहे. किरणोत्सर्गाच्या संशोधनासाठी मेरी व पिएरे क्युरी यांना 1903 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक अर्धे विभागून मिळाले. असे पारितोषिक मिळवणारी मॅडम मेरी क्युरी ही जगातील पहिलीच महिला होती. या पारितोषिकापैकी अर्धा भाग अँटनी हेनरी बकारेल यांना किरणोत्साराच्या संशोधनासाठी मिळाला. या छायाचित्रात आपण हेनरी बकारेल, पिएरे क्युरी आणि मेरी क्युरी यांची छायाचित्रे पाहू शकतो. 1906 मध्ये पती पिएरे क्युरीच्या दुःखद मृत्यूनंतर तिने विज्ञान विद्याशाखेत सामान्य भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची जागा घेतली. पहिल्यांदाच एका महिलेने हे पद भूषवले होते. 1914 मध्ये स्थापन झालेल्या पॅरिस विद्यापीठाच्या रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये क्युरी प्रयोगशाळेच्या संचालकपदेही तिची नियुक्ती झाली. 1896 मध्ये हेनरी बेकरेल यांनी लावलेल्या किरणोत्सर्गितेच्या शोधामुळे क्युरींना त्यांच्या संशोधनात प्रेरणा मिळाली. मेरीने पोलोनियम आणि रेडियम वेगळे केले. मॅडम क्युरीने किरणोत्सर्गी अवशेषांपासून रेडियमला पुरेशा प्रमाणात वेगळे करण्याच्या पद्धती विकसित केल्या. उपचारात्मक कार्यात रेडियमच्या वापरासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. या कामात तिची मुलगी इरेन हिनेही तिला मदत केली. 1929 मध्ये तिला रेडियम खरेदी करण्यासाठी व वॉर्सामधील प्रयोगशाळेत वापरण्यासाठी अमेरिकन विज्ञान मित्रांनी दान केलेल्या $50,000 भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हूवर यांनी दिली. 2011 साली शुद्ध रेडियम वेगळे करण्याच्या कार्यासाठी तिला रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञानाच्या 2 वेगवेगळ्या शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी ती जगातील एकमेव व्यक्ती आहे. 4 जुलै 1934 रोजी अल्पशा आजाराने क्युरी यांचे फ्रान्समधील सेव्हॉय येथे निधन झाले. मॅडम मेरी क्युरी यांनी काही जगप्रसिद्ध संस्थांचे संचालकपदही भूषवलेले आहे. त्यामध्ये मेंबर ऑफ द इंटरनॅशनल कमिशन ऑन इंटेलेक्चुअल कोऑपरेशन बाय द काउन्सिल ऑफ द लीग ऑफ नेशन्स, याशिवाय क्युरी फाउंडेशन इन पॅरिस आणि द रेडियम इन्स्टिट्यूट इन वॉर्सॉ या संस्थांचे
संचालकपद भूषवलेले आहे. याशिवाय रिसर्च ऑन रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस हा प्रबंधही सादर केलेला आहे.